नाशिकच्या तीर्थ परंपरेची ओळख रामकुंड, राम मंदिर, नारोशंकर, सुंदर नारायण, निळकंठेश्वर आणि कपालेश्वर या प्राचीन देवस्थानांशी घट्ट जोडलेली आहे. नाशिकच्या प्राचीन धार्मिक वास्तूंमध्ये कपालेश्वर मंदिर हे आपलं एक वेगळं आणि लक्षवेधी स्थान राखून आहे. गोदावरीच्या काठी रामकुंडासमोरच्या लहानशा टेकडीवर वसलेली ही मंदिर रचना केवळ श्रद्धास्थान म्हणून नव्हे, तर इतिहास, पुराणकथा आणि स्थापत्यकलेचा संगम म्हणून ओळखली जाते. महाकालेश्वराच्या रूपाशी जोडली जाणारी ही देवप्रतिमा स्थानिक परंपरेत विशेष महत्त्वाची मानली जाते. ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती आणि गोदावरीमध्ये स्नान या कथेशी निगडीत आहे, जी या स्थळाच्या पौराणिक संदर्भाला अधोरेखित करते. नमस्कार शिवभक्तांनो, आपण आत्ता आहोत श्री नाशिक कपालेश्वर रामकुंड पंचवटी परिसरामध्ये. हे जे भव्य मंदिर तुम्ही बघत आहात हे स्वयंभू अतिप्राचीन महादेवांचं स्वयंभू स्थापित शिवलिंग आहे. या मंदिराचं फक्त एकच वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकमेव असं मंदिर आहे ज्यांच्या समोर नंदी भगवान विराजमान नाही आहे. काय आहे कपालेश्वर महादेवांच्या सेवेनी लागणारे पुण्य व महादेवांच्या या पार्श्वभूमीवरती जो पण कोणी भक्त त्यांचे सुख दुःख वाटण्यासाठी येतो, त्यांच्या सुखाचा आनंद आनंदीकडे होतोच, पण दुःखाचं देखील इथे निवारण होतं. कपालेश्वर महादेवांचं जे शिवलिंग आहे हे एकमेव असं शिवलिंग आहे ज्यांच्या दर्शनाने तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला येथे प्राप्त होतं. अशा प्रकारे कपालेश्वर मंदिर हे नाशिकच्या तीर्थ परंपरेतील एक जिवंत संदर्भ स्थळ ठरते. श्रद्धा, इतिहास, पुराणकथा आणि स्थापत्यकला यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो.